किती घाण वास येतो अहो, इथे. ताई, वस्तीमध्ये फार मत अच्छा, आहे. हो का? वा, किती सुंदर वास आहे. कुठे आपलं मतदानाचं घर? अहो, तुम्हाला म्हणून सांगते, आमचे हे यंदा निवडणुकीत उभे राहिले तर एवढं मनावर घेतलं त्यांनी की तो माणूस खाली बसलाच नाही. सगळं उभं राहून करतायत, अगदी सगळं. तुम्हाला माहिती, रॅलीमध्ये त्यांना चक्कर आली तर हा माणूस बुलेटवर चालत चालत गेला. म्हणजे 15 वर्ष कष्ट केले त्या माणसानी. साधी गोष्ट नाहीये 15 वर्ष कष्ट करणं. मग कालचीच गोष्ट सांगते, आमचे हे शेजारच्या वस्तीमध्ये गेले, तिथे एका मुलाने ह्यांच्याकडे पेन मागितला, पेन. तर ह्या माणसाने चक्क खिशातला पेन काढून दिला, खिशातला. किती कष्ट करतो का हा माणूस, बाप रे. खरंच यांचं दुखणं बरं आहे ना आता? काही लागलं तर निश्चिंत होऊन आपल्या बंगल्यावर यायचं. आपला मुलगा उभा आहे आता निवडणुकीला, त्यालाच निवडून द्यायचं. निशाण माहिती ना काय? मुळा. हा, मुळ्याच्या बटनाला असं दाबायचं. बरोबर आहे की नाही? चला येते. या माणसाने नीट जेवणच केलेलं नाहीये. फोन आला की निघाले, फोन आला की निघाले. 15 दिवस झाले फक्त वडापावर. हा माणूस मेहनत आहे, ओ मेहनत, नुसती मेहनत आहे. तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, हे जेव्हा बघतीस तू माझ्याकडं.